श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1107. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र अयोध्येच्या दिशेने कसे येत आहेत याचं चिंतन बघितलं. त्या आधाराने प्रभू रामचंद्रांनी आपल्या सर्व सख्यांना अयोध्येचं महात्म्य सांगितलं. ही अयोध्या मला वैकुंठापेक्षा देखील अत्यंत प्रिय आहे, परंतु हे माझ्या हृदयाचा भाव हा कोणीतरी विरळाच जाणतो. अशा रीतीने प्रभू रामचंद्र अयोध्येचं महत्व सर्वांना सांगू लागले. अयोध्येच्या उत्तर दिशेला शरयू नदीचा प्रवाह वाहतोय. ज्या नदीमध्ये स्नान केलं असता एखादा जीव स्वाभाविकपणे मला येऊन प्राप्त होतो, असं हे या शरयू नदीचं महत्व प्रभू रामचंद्रांनी आपल्या सर्व सख्यांना सांगितलं. अयोध्या निवासी असलेल्या लोकांवरती प्रभू रामचंद्रांचं किती प्रेम आहे. अशा या अयोध्येला पाहताच आणि प्रभू रामचंद्रांची वाणी ऐकताच सर्व वानर अत्यंत आनंदित झाली. कृपासागर प्रभू रामचंद्रांनी तत्पश्चात आपल्या राजमहालाच्या दिशेने पाहिलं. प्रांगणामध्ये अनेक लोक अयोध्यावासी प्रभू रामचंद्रांच्या विमानाची वाट पाहत उभे होते. प्रभू रामचंद्रांनी प्रांगणामध्ये एका सुरक्षित ठिकाणी आपलं विमान उतरवलेलं आहे आणि विमान उतरताच त्यांनी या विमानाला पुन्हा त्याच्या स्वामींकडे अर्थातच कुबेराकडे जाण्याची आज्ञा दिली. सज्जनो, परमार्थामध्ये अपरिग्रह आपण ऐकत असतो. रामदासी पंथाची तर ही निस्पृहताच आहे, अकिंचन अवस्थेमध्ये राहणं, आणि त्याचा हा ऊर्ध्व बिंदू आपल्याला रामरायाच्या चरित्रामध्ये दिसतो की एवढं दिव्य विमान ज्याच्यामध्ये एवढं 18 पद्म हे वानरदळ बसून आलं, अशा या दिव्य विमानाला प्रभू रामचंद्रांनी क्षणामध्ये परत पाठवून दिलेलं आहे. त्याच्याविषयी कुठलाही मोह त्यांच्या हृदयात नाही. अशा प्रभू रामचंद्रांचा वियोग मनामध्ये सहन करत हे पुष्पक विमान कुबेराच्या दिशेने निघून जातं. आणि आता या अयोध्येत जो आनंदोत्सव होणार आहे, गोस्वामीजी त्याचं गायन करू लागतात. आए भरत संग सब लोगा, कृसतन श्री रघुबीर बियोगा. वामदेव वसिष्ठ मुनिनायक, देखे प्रभु महीधरी धनुषायक. धाई धरे गुर चरण सरोरुह, अनुज सहित अति पुलक तनोरुह. भेटी कुशल बूझी मुनिराया, हमरे कुशल तुम्हारी दाया. सकल द्विजन मिली नाय उमा था, धर्म धुरंधर रघुकुल नाथा. गहे भरत पुनि प्रभुपद पंकज, नमत जिनहि सुर मुनि शंकर अज. परे भूमि नहीं उठत उठाए, बर करी कृपा सिंधु उरलाए. श्यामल गात रोम भय ठाड़े, नवराजीव नयन जल बाढ़े. राजीव लोचन स्रवत जलतन, ललित पुलकावली बनी. अति प्रेम हृदय लगाई अनुजहि, मिले प्रभु त्रिभुवन धनी. प्रभु मिलत अनुजहि सोह मोपहि,
जाति नहीं उपमा कही, जनु प्रेम अरु सिंगार तनु धरी, मिले बर सुषमालही। बूझत कृपा निधि कुशल भरतहि, बचन बेगिन आवई। सुनु सिवासो सुख बचन मनते, भिन्न जान जो पावई। अब कुशल कौशल नाथ आरत, जानी जन दर्शन दियो। बूढ़त बिरह बारिस, कृपा निधान मोहि कर गहिलियो। पुनि प्रभु हर्षि शत्रुहन, भेटे हृदय लगाई। लक्ष्मण भरत मिले तब, परम प्रेम दो भाई। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांच्या या मातृभूमीमध्ये जिच्या भेटीची, जिच्या स्पर्शाची काकुळती प्रत्यक्ष परमात्म्याला लागावी, अशा अयोध्येच्या भूमीवरती प्रभू रामचंद्रांची ही कोमल चरण कमल स्पर्श करत आहेत. विमानामधून प्रभू रामचंद्र उतरतायत आणि विमानाला आज्ञा देताच हे विमान देखील पुन्हा आपल्या स्वामींच्या दिशेने, अर्थातच कुबेराच्या दिशेने निघून जात आहे. गोस्वामीजी लिहू लागतात की प्रभू रामचंद्र या राजमहालाच्या प्रांगणामध्ये आपली पत्नी सीता आणि आपला बंधू लक्ष्मण आणि त्यांच्या माग त्यांचं सर्व वानर दळ अशा रूपामध्ये उभं आहे. प्रभू रामचंद्र सर्व अयोध्यावासियांकडे पाहतायत. जणू काही सगळ्यांनी भरतासारखीच शरीर धारण केलेली असावीत अशी अवस्था या सगळ्या लोकांची झालेली आहे. प्रत्येकाच्या मनात प्रभू रामचंद्रांचा वियोग आहे. शरीर दुबळ झालेलं आहे. कधी येणार रे रामा, अशी जणू काही अत्यंत आर्त व्याकुळता प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये साठलेल्या या अश्रूंमध्ये प्रभू रामचंद्रांना दिसतीये. गोस्वामीजी बघतायत, आये भरत संग सब लोगा, कृसतनु श्री रघुबीर वियोगा. बामदेव वसिष्ठ मुनि नायक, देखे प्रभु मही धरी धनु सायक. प्रभू रामचंद्रांनी आपल्या सगळ्या अयोध्यावासियांकडे पाहिलं. जणू काही ही सगळी सभा कित्येक क्षण स्तब्ध झाल्यासारखी एकमेकांकडे पाहत राहिली. सज्जनो, आपल्या मानवी आयुष्याच्या दृष्टीने जरी विचार केला तर 14 वर्ष हा फार मोठा काळ आहे. फार मोठा काळ. जनरेशन्स बदलून जाव्यात अशा पद्धतीने मनुष्याची नाती दुरावली जाऊ शकतात. परंतु या प्रभू रामचंद्रांच्या आगमनाबरोबरच पुन्हा जणू काही तो अध्याय तिथूनच सुरू झाला जिथं प्रभू रामचंद्रांनी या सगळ्यांना तमसा नदीच्या किनारी सोडलं होतं. प्रेमामध्ये कुठेही कमी तर नाहीच, परंतु एवढी प्रचंड वृद्धी झाली आहे की या प्रेमाचं परिवर्तन व्याकुळतेमध्ये झालेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी भरताबरोबर असलेल्या आपल्या समस्त अयोध्यावासियांना पाहिलं आणि प्रभूंची नजर सर्वप्रथम आपल्या गुरूंच्याकडं, वामदेव वसिष्ठ अशा या मुनी श्रेष्ठांच्याकडे प्रभू रामचंद्र पाहतायत. आणि या सगळ्यांना पाहून आपल्या मातृभूमीच्या चरणी प्रभू रामचंद्र आपलं मस्तक नमवतायत. त्यासाठी त्यांनी आपल्या हातातलं धनुष्य बाण पृथ्वीवरती ठेवलंय आणि या मातृभूमीला आणि समस्त मुनिवरांना, समस्त आपल्या अयोध्यावासियांना प्रभू रामचंद्रांनी साष्टांग नमस्कार केलेला आहे. सज्जनो, बघा, ज्या प्रभू रामचंद्रांच्या व्याकुळतेमध्ये हे सगळे अयोध्यावासी
अश्रू ढाळत 14 वर्ष काढत होते. अशा या सगळ्यांच्या भक्तीला जणू काही प्रभू रामचंद्रांनी वंदन केलेलं आहे. परमात्मा या सर्व व्याकुळतेमुळं 14 वर्षाचा आपला काळ अत्यंत सुरक्षितपणे पार करून सगळ्यांच्या असलेल्या या आशा आकांक्षांना, या स्वप्नांना पूर्तता देण्यासाठी म्हणून अयोध्येमध्ये येऊन उभा राहिला आहे. धाई धरे गुरचरण सरोरुह, अनुज सहित अतिपुलक तनोरुह. लहान भाऊ लक्ष्मणासहित धावत जाऊन प्रभू रामचंद्रांनी आपल्या गुरुजींचे चरणकमल सर्वप्रथम पकडलेले आहे. पहिल्यांदा मातृभूमीला वंदन, तत्पश्चात आपल्या गुरूंचं वंदन. गुरूंच्या चरणी जाऊन प्रभू रामचंद्र पहुडलेले आहेत. गुरूंच्या या स्पर्शाने त्यांचं रोम रोम अत्यंत पुलकित झालेलं आहे. वसिष्ठांनी देखील सजल नेत्रांनी आपला कंठ दाटून आलेला असताना देखील प्रभू रामचंद्रांना झट दिशेने उठवून आपल्या हृदयाशी धरलं. जणू काही शब्द देखील स्फुरण्यासाठी बरेच कष्ट घ्यावेत अशी मनाची अवस्था झालेली आहे वसिष्ठांची. त्यांनी त्याला हृदयाशी धरलं आणि प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहत त्यांचं कुशल विचारलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी देखील काय दिव्य उत्तर दिलंय बघा वसिष्ठांना. भेटी कुशल बूझी मुनिराया, हमरे कुशल तुम्हारी ही दाया. हे प्रभू, आमचं कुशल काय वेगळं असणार? जे काही आहे ते सगळं आपल्या दयेमध्ये सामावलेलं आहे. आपली करुणा आहे, आपली कृपा आहे. या 14 वर्षाचा वनवासाचा प्रवास, हे एवढे मोठे मोठे निशाचर, या एवढ्या मोठ्या अग्निदिव्यांना मी सामोरा गेलो खरा, परंतु एक नित्य संरक्षक कवच माझ्या भोवती होतं. तुमची कृपा छाया नित्य मला जाणवत होती. आणि त्यामुळं या वनवासात असूनही कधीही माझं अकुशल मला जाणवलंच नाही. मी नित्य अत्यंत आनंदात राहिलो, समाधानात राहिलो, कारण मी तुमच्या कृपा छत्राखाली राहिलो. प्रभू, हे सगळं तुमच्या करुणेचं फळ आहे की हा 14 वर्षाचा कालावधी पूर्ण करून मी सकुशल परत आलो. यामध्ये माझं वेगळं संचित, माझं वेगळं प्रारब्ध, माझा वेगळा पुरुषार्थ असं काही नाही. हे केवळ या गुरुकृपेचं फळ आहे. सज्जनो, म्हटलं तर आमचा जीवन देखील या वनवासासारखाच एक संघर्ष आहे, होय की नाही? दररोज नित्य हा प्रपंच करायचा, पैसा अडका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष करायचे. आणि या प्रपंचामध्ये राहत असताना आपण जर कधी असा विचार केला की जर आम्ही गुरुचे नसतो, त्याच्या छत्रछायेखाली नसतो, तर हा संघर्ष किती दाहक झाला असता जीवनामध्ये, किती प्रकारचे नित्य संताप घेऊन आम्ही जगलो असतो. परंतु गुरुच्या छत्रछायेखाली या सगळ्या संघर्षांना एक समाधानाची किनार आम्हाला प्राप्त झाली. आणि या समाधानाचंच हे फळ आहे की जीवनामध्ये हार आणि जीत या दोन्ही गोष्टी समत्वाने स्वीकारण्याची मनाची आमची तयारी झाली. बघा, गुरुकृपा आम्हाला नित्य विजयच देईल असा विचार करण्यापेक्षा जी स्थिती असेल त्या स्थितीमध्ये आमची प्रसन्नता अबाधित ठेवेल, आनंद अबाधित ठेवेल, समाधान अबाधित ठेवेल असा विचार केला तर हा प्रपंचरूपी वनवास देखील आम्हाला अत्यंत आनंदमय करता येतो. हे गुरुकृपेचं फळ आहे सज्जनो. प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांच्या चरणी ही कृतज्ञता व्यक्त केली की हमरे कुशल तुम्हारी ही दाया. मातृवंदना झालेली आहे, गुरुवंदना झालेली आहे आणि आता भक्त वंदना करायची. आणि त्यासाठी भक्त शिरोमणी भरतजींच्याकडे प्रभू रामचंद्रांची नजर जातीये. सकल द्विजन मिली नायऊ माथा, धर्म धुरंदर रघुकुल नाथा, गहे भरत पुनि प्रभुपद पंकज, नमत जिनहि सुर मुनी शंकर अज. गुरुवंदनेच्या पाठोपाठच प्रभू रामचंद्रांनी उपस्थित असलेल्या सर्व ब्राह्मण वृंदांची भेट घेतली, त्यांना वंदन केलं आणि तत्पश्चात
भरतजींच्याकडे प्रभू रामचंद्रांची नजर जाताच भरतजी धावत आलेले आहेत प्रभू रामचंद्रांच्याकडे आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणांना घट्ट मिठी मारली आहे भरतजींनी. ते चरण कमल नमत जिनहि सुर मुनी शंकर अज. गोस्वामीजी म्हणतात की ज्या चरणांना नित्य देवता मुनी शंकरजी ब्रह्माजी सुद्धा नमस्कार करतात, अशा प्रभू रामचंद्रांच्या चरणांना भरतजींनी जाऊन घट्ट आलिंगन दिले, त्यांचे चरण पकडलेले आहेत, आपलं मस्तक त्यांच्या चरणी नमवलेलं आहे. आणि या चरणांचा स्पर्श होताच प्रभू रामचंद्रांनी आपल्याला स्वीकारलं आहे याची मनामध्ये दृढ जाणीव होताच भरतजी जणू काही त्या चरणांवरती पडून राहिलेले आहेत. परे भूमी नाही उठत उठाय, बर करी कृपा सिंधूर लाय. भरतजी पृथ्वीवरती पडलेले आहेत. अनेक वेळेला प्रभू रामचंद्र त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतायत. भरता, ए भरता, अरे उठ ना बाळा, अरे आलोय आता मी. आता का बरं रडतोयस? सोड आता हा मनामध्ये आता ही व्याकुळता. बस बस आता उठ उठ बरं. भरतजींना वारंवार प्रभू रामचंद्र पाठीवरून हात फिरवत आहेत, डोक्यावरून हात फिरवत आहेत, परंतु भरतजींना जणू काही हा प्रभू रामचंद्रांचा चरणरूपी नवनिधी सापडलेला आहे. या व्याकुळतेच्या प्रहरामध्ये जेव्हा प्राण कंठाशी आला होता, जेव्हा या चरणांचा आधार आपल्याला मिळतोय की नाही अशी उद्विग्नता भरतजींच्या मनामध्ये निर्माण झाली होती, त्याच भरतजींना आज काही तासातच प्रभू रामचंद्रांची प्राप्ती झाली. जणू काही स्वप्नवत वाटावं अशी ही मनाची अवस्था भरतजी आपल्या अंतःकरणात अनुभवत आहेत. अशा भरतजींना प्रभू रामचंद्र वारंवार उठवू पाहत आहेत, परंतु भरतजी उठत नाहीयेत. सुंदरकांड मधला देखील तो प्रसंग डोळ्यासमोर येतो की बार बार प्रभू चहही उठावा, प्रेम मगन तेही उठ नाही भावा. प्रभू कर पंकज कपिके सीसा, सुमिरी सोदसा मगन गौरीसा. भरतजींची ही व्याकुळता, भरतजींचं हे प्रेम, प्रभू रामचंद्रांच्या चरणी असलेली त्यांची ही दृढ भक्ती, या सगळ्यांमुळं प्रभू रामचंद्रांनी शेवटी भरतजींना जबरदस्तीने उठवून आपल्या हृदयाशी लावलेलं आहे. श्यामल गात रोम भय ठाडे, नवरा जीव नयन जल बाढे. भरतजींच्या श्याम शरीरावरती रोमांच उभे राहिलेले आहेत. नवीन कमळा समान असणाऱ्या त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रूंचा पूर वाहतोय. जणू काही या सजल नेत्रांमधून धूसर अशी प्रभू रामचंद्रांची प्रतिमा भरतजींना दिसतेय. त्यांच्या या सुंदर नेत्रातून वाहणारं हे जल, त्यांच्या या सुंदर शरीरावरती उभं राहिलेले हे रोमांच, त्रैलोक्याचे स्वामी प्रभू श्रीरामजी लहान बंधू आपल्या भरतजींना अत्यंत प्रेमाने हृदयाशी धरून भेटत आहेत. सचिनो, ज्या भरतजींचं चिंतन प्रभू रामचंद्र करतायत, आपण आजपर्यंत केवळ भरत चरित्रामध्ये भरतजींना प्रभू रामचंद्रांना भेटायची किती व्याकुळता आहे याचं चिंतन बघितलं. चित्रकूटला जात असतानाही भरतजी कशा पद्धतीने व्याकुळ झालेत प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी हे आपण अयोध्या कांडात बघितलं. लंका कांडामध्ये देखील हनुमंत जेव्हा भरतजींना भेटतो तेव्हा देखील त्यांच्या मनाची व्याकुळता आपण बघितली. परंतु हा केवळ एकतर्फी प्रेमाचा भाग नाहीये. रामाचं स्मरण भरत नित्य करतात, परंतु राम ज्याचं स्मरण करतो ते भरतजी आहेत. भरताचं नित्य स्मरण करणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्यामुळं भरतजींना जितकी रामाला भेटण्याची उत्कटता आहे, इच्छा आहे, तेवढीच किंवा कदाचित काकणभर जास्तच प्रभू रामचंद्रांना भरताला आपल्या मिठीमध्ये घेण्याची आहे. भगवंताला देखील असा भक्त अत्यंत प्रिय आहे ज्याने आपलं समस्त अंतर्बाह्य समर्पण या भगवंतासाठी केलेलं आहे.
अशा भक्ताचा अंगसंग मला कधी होईल, त्याला मी कधी आलिंगन देईन, त्याला मी कधी पाहीन, यासाठी भगवंत देखील अत्यंत भुकेलेला असतो. त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी भरताला जबरदस्तीने उचलून त्याला आलिंगन दिलेलं आहे, त्याला आपल्या हृदयाशी धरलेलं आहे. आणि न जाणे किती काळ हे दोघं बंधू, हे भक्त आणि भगवंत एकमेकांच्या या हृदयाशी स्पर्श करून भेटलेले आहेत. गोस्वामीजी लिहितात, प्रभू मिलत अनुज ही सोह मोप ही जाती नाही उपमा कही. भावाला भेटत असताना प्रभू कसे शोभून दिसत होते, त्याची उपमा मला सांगता येऊ शकत नाही. जणू काही प्रेम आणि शृंगार शरीर धारण करून भेटले असावेत, अशी त्यांची श्रेष्ठ शोभा प्राप्त झालेली आहे. सज्जनो, आपण बघितलं की बालकांडामध्ये जेव्हा ते पायस पात्र राजा दशरथाने सर्व राण्यांना दिलं, त्यामध्ये अर्ध कौसल्यने घेतलं, राहिलेल्या अर्ध्यातलं अर्ध कैकेयीने घेतलं, आणि जो चतकोर भाग राहिला त्याचे 2 भाग करून कौसल्य आणि कैकेयीने सुमित्राला ते खायला घातले. त्यामुळे या एकाच पायसामधून प्रभू रामचंद्र आणि भरत अशी ही 2 दिव्य शरीर आणि त्यांचं अनुगमन करणारे अनुक्रमणाने लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी ही 4 भावंड प्रगटली. त्यामध्ये लक्ष्मण आणि शत्रुघ्न अगदी एकमेकांसारखे दिसायला आहेत, तर प्रभू रामचंद्र आणि भरत देखील जणू काही अगदी एकमेकांसारखे दिसावेत, अशी ही या दोघांची अंगयष्टी आहे. बघा सज्जनो, महाभागवतामध्ये देखील आपण बघतो 11व्या स्कंदात उद्धव आणि श्रीकृष्ण देखील अगदी एकमेकांसारखे दिसायचे. त्या दोघांमध्ये भेद करणं गोपींना देखील बऱ्याचदा अवघड जायचं. आपण म्हणाल की हे सगळा कल्पना विलास आहे का? नाही. जेव्हा जेव्हा एखादा जीव अत्यंत प्रेमाने आपल्या आराध्याच्या चरणी, आपल्या गुरुच्या चरणी, आपल्या भगवंताच्या चरणी समर्पण करतो, श्री महाराज म्हणतात की अशा व्यक्तीच्या मनाची जागा मी घेतो, नवे नवे मी त्याला अगदी आपल्यासारखा करून टाकतो, माझ्यासारखी त्याची अंगलट देखील होऊन जाते. गुरु केवळ आपलं प्रारब्धच बदलत नाही, आपलं रूप देखील बदलून टाकतो. आपलं स्वरूप तर आम्हाला प्राप्त करून देतोच, परंतु या बाह्य रूपामध्ये देखील जणू काही एखादी सुवर्णाची लखाकी यावी, अशी या गुरु समर्पणामधून कांती तेजोमय होऊन जाते. सज्जनो, प्रभू रामचंद्रांसारखाच दिसणारा हा भरत आणि जेव्हा हे 2 एक सारखे दिसणारे 2 बंधू एकमेकांना आपल्या बाहुपाशामध्ये घेऊन आपलं प्रेम व्यक्त करतायत, गोस्वामीजींची दृष्टी लिहितीये की मी त्यांचं कसं वर्णन करू, कुठली उपमा देऊ त्यांना. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात जणू काही प्रेम आणि शृंगार शरीर धारण करून भेटले असावेत, अशी ही अवस्था आहे. प्रेमाने अर्थातच या भरताने, शृंगार रूपी अर्थातच सर्व सौंदर्यवान असलेल्या प्रभू रामचंद्रांना जणू काही आपलं समस्त समर्पण करून दिलेलं आहे. आणि या प्रेमाची धारणा घेतल्यामुळं या शृंगाराला देखील एक नित्य नूतनता, एक नित्य सुंदरता प्राप्त झालेली आहे. असं हे प्रभू रामचंद्र आणि भरताचं दर्शन या अयोध्येच्या प्रांगणामध्ये गोस्वामीजी आम्हाला घडवतायत. बराच वेळ भरताला आपल्या हृदयाशी लावल्यानंतर प्रभू रामचंद्र भरताच्याकडे पाहतायत, त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना स्वतःच्या कोमल हाताने पुसतायत. भरता, बाळा आता बस, नको रडूस, किती रडलायस रे, आणि किती शरीर यष्टी खराब झाली रे तुझी, एवढा तू स्वतःला का त्रास करून घेतलास बाळा. अरे मी ठीक होतो, वनवासामध्ये होतो, परंतु मला पोटभर आहार होता, मला कष्ट नव्हते, पण तू मात्र इथं सगळ्या ऐश्वर्यामध्ये राहूनही वनवासापेक्षा जास्त तप्त झालायस रे बाळा. तू कुशल आहेस ना? तुझं शरीर अत्यंत दुबळं दिसत आहे, मला तुझी काळजी वाटते बाळा. तुझं क्षेम कुशल ठीक आहे ना? प्रभू रामचंद्रांना देखील
भरताशी बोलताना त्यांचा कंठ सदगदित होतोय. भरत इथं शब्दांनी बोलत नाहीये. भरताचे बोलतायत ते केवळ फक्त अश्रू. शरीराचा स्पर्श प्रभू रामचंद्रांना सांगतो की प्रभू आता सगळं काही मिळालं, आता काय मिळायचं राहिलंय. प्रभू रामचंद्रांच्या समोर भरतजी शब्द उच्चारणच करू शकत नाहीयेत. जणू काही हा क्षण या सगळ्या इंद्रियांनी आपापले दरवाजे बंद करून हृदयामध्ये साठवायला सुरुवात केलेली आहे. ज्या क्षणाची 14 वर्ष नित्य भरतजी वाट पाहत होते, तो स्पर्श, ते प्रेम प्रभू रामचंद्रांनी भरताला दिलंय. आणि अशा या भरताच्या अंतरंगातल्या प्रेमाला पाहिल्यानंतर कैलासपती कसे शांत राहू शकतील बरं. हनुमंताच्या मस्तकी प्रभू रामचंद्रांनी हात ठेवला तर त्या हनुमंताच्या झालेल्या अवस्थेला पाहून कैलासपतीला समाधी लागली. इथं भरतजींची ही अव्यक्त अवस्था महादेवजी आपल्या हृदयामध्ये जाणतायत आणि म्हणतात, हे पार्वती ऐक. भरतजी जे अनुर्वाच्य सुख अनुभवतायत ना, ते वचन आणि मनाच्या पलीकडचं आहे. जिथं मनच पोहोचू शकत नाही तिथं त्या मनाला जाणवणाऱ्या संवेदना वचन कशी बोलू शकतील. आपण आपल्या मनाला स्पर्श होणारी भावना वचनांच्या आधाराने बोलत असतो. परंतु इथं प्रभू रामचंद्र ज्या प्रेमाने भरतजींना जवळ घेतायत, तो स्पर्श हा मनाच्या पलीकडचा असल्यामुळे स्वाभाविकच तो वचनांच्या कक्षेमध्ये येत नाही. असं हे अनुर्वाच्य सुख, हे सोलीव सुख आहे जे भरतजींना प्राप्त झालंय. अर्थातच हे 14 वर्षाच्या एका विलक्षण तपश्चर्येचं फळ आहे. आणि त्यामुळे ज्याने आपल्या आयुष्यात असा आपला देह भगवंताच्या नामासाठी, त्याच्या सेवेसाठी झिजवला, जो भरताप्रमाणे अत्यंत निग्रहपूर्वक साधनेमध्ये राहिला, गोस्वामीजी म्हणतात त्यालाच हा भरतजींना मिळालेला आनंद कळू शकेल. अन्यथा आम्ही मंडळी भरतजींच्या प्रेमाचं वर्णन शब्दात तर करू, परंतु अंतरंगामध्ये भरतजींना काय जाणवतंय, जे मन आणि वचनाच्या पलीकडचं आहे, ते सुख शब्दामध्ये सांगता येत नाही. भरतजी म्हणतायत की हे कौसलनाथ, आपण आर्त जाणून या दासाला दर्शन दिलात, त्यामुळे आता सर्व काही कुशल आहे, सर्व काही कुशल आहे. मी विरह सागरामध्ये बुडत होतो, अगदी नाकातोंडापर्यंत पाणी जाण्याची वेळ आली होती. मी त्यावेळेला अत्यंत काकुळतीने आपल्याला हाक मारत होतो की प्रभू 14 वर्ष संपायला आता 1 दिवस राहिलाय, आपण का येत नाहीये, का येत नाहीये. परंतु अशा वेळेला प्रभू आपण माझ्यासाठी धावत आला. हे कृपानिधान, आपण माझा हात घट्ट धरून मला केवळ आपल्या चरणांपासून वरती उचलून हृदयाशी लावलं नाही, तर या विरह सागरामध्ये बुडत असलेल्या या भरताचे आपण प्राण वाचवलेले आहेत. प्रभू, आपल्या दर्शनाने आता सर्व काही कुशल आहे. आता या भरताला काही नको. त्याचं सर्व कुशल आपल्या रूपामध्ये सामावलेलं आहे. ते रूप मला प्राप्त झालं, त्याचा स्पर्श मिळाला, त्याचं प्रेम मिळालं, त्याचा आशीर्वाद मिळाला. मी आता सर्व काही प्राप्त केलं प्रभू, सर्व काही प्राप्त केलं. अशा रीतीने भरताच्या मनाची ही अवस्था गोस्वामीजी आमच्या समोर या 2 छंदांमधून लिहितात, ज्याचं वर्णन शेवटी प्रत्यक्ष महादेवाला येऊन करावं लागतं की भरताच्या हृदयामध्ये काय भाव आहे. अशा प्रभूंनी मग नंतर हर्षित होऊन शत्रुघ्नाला आपल्या छातीशी धरलं. शत्रुघ्नाला देखील मौन रूपाने प्रभू रामचंद्रांनी आपला स्पर्श दिला, आपलं सौख्य दिलं, आपला आनंद दिला. बघा, आपण शत्रुघ्न हा शेवटपर्यंत मौन आहे. ते आपल्याला या समस्त 7ही सोपानांमध्ये शत्रुघ्नाचं रूप जसं पाहायला मिळतंय, तेच रूप गोस्वामीजींनी इथं देखील ठेवलंय. कारण या मौनामध्येच शत्रुघ्नाला देखील तेच सुख मिळालं, जे सुख भरतजी आपल्या हृदयात अनुभवत होते. प्रभू रामचंद्र आपल्या भावंडांना भेटले,
आणि तत्पश्चात लक्ष्मणाने भरताकडे धाव घेतली. लक्ष्मणजी आणि भरतजी दोन्हीही बंधू एकमेकांना अत्यंत प्रेमाने भेटलेले आहेत. अशा रीतीने सज्जनो, या समस्त राजमहालाच्या प्रांगणामध्ये प्रभू रामचंद्र आपल्या गुरुजनांना, ब्राह्मण वृंदांना, तत्पश्चात भरत आणि शत्रुघ्नाला भेटलेत आणि त्याचबरोबर लक्ष्मणजी देखील प्रभू रामचंद्रांच्या अनुगमन करत करत या सर्वांना जाऊन भेटतायत, आपलं क्षेमकुशल सांगतायत, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतायत. अशा या अयोध्येच्या राजमहालात प्रवेश करण्याच्या आधी प्रभू रामचंद्र कोणाकोणाला भेटणार आणि एका दिव्य चमत्काराला कशा पद्धतीने प्रभू रामचंद्र तिथं साकार करणार सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथासत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.